नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। स्थायी समिती सभापतीपदी महायुतीकडून अनिल मकरिये विजयी, तर विशेष समित्या सभापतींनी निवड संपन्न। तर घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनी उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्यात, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाली असून यात भाजप, शिवसेना, महायुतीकडून अनिल मकरिये हे विजयी झाले आहेत, तर एमआयएम कडून अब्दुल मतीन यांचा त्यांनी 10-4 अशा फरकाने पराभव केलाय। याबरोबरच विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी देखील करण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवार रोजी मनपाच्या प्रशासकीय सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या आहेत। यासाठी 10 मार्च ते 11 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते। बुधवारी शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेना, महायुतीकडून अनिल मकरिये यांनी तर एमआयएम पक्षाच्या वतीने अब्दुल मतीन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजप, शिवसेना, महायुतीकडून अनिल मकरिये यांना एकूण 10 मते पडली, तर एमआयएम कडून उमेदवार असलेले अब्दुल मतीन यांना एमआयएम सदस्यांची 4 मते पडली, तर अन्य 2 सदस्य तटस्थ राहिले। यात मकरिये विजयी झाले आहेत। एमआयएम पक्षाचे अब्दुल मतीन त्यांनी 10-4 अशा फरकाने पराभव केलाय। सदर निवड प्रक्रियेनंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानून त्यांची पुढील भूमिका मांडली आहे। तर भाजप पक्षाने माझ्यासारख्या संघर्षातील कार्यकर्त्याला न्याय दिला असल्याचं म्हणत सभापती भाऊक झाल्याने दिसून आलंय। छत्रपती संभाजीनगर तथा पहिल्यांदा सभापतीचा मान मला भेटलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, माझे मोठे बंधू डॉक्टर कराडजी, शहराध्यक्ष किशोर शिंदोळजी, केनेकरजी व सर्व माझे सदस्य 57 महापौर साहेब, उपमहापौर, शहरात असा काही करणारे मी कधी नाही झालेला। शहर एकदम सुंदर करणार आहे। महाराष्ट्रात ते देशात एक वेळेस लोक सांगायचे इंदोर शहर खूप सुंदर आहे, त्याच्यापेक्षा स्मार्ट सिटीमध्ये चांगला सुंदर शहर करेल। चौकात चौकात आता वाटेल की नाही आपण फॉरेनमध्ये आलो, काश्मीरमध्ये आलो असं करणार। संयमाचं बक्षीस म्हणावं लागेल का पक्षाकडून? खूप संयम ठेवला होता बघा। 1980 पासून मी काम करतो। मी दिवा बघितला, मी नांगरदारी बघितला, मी कमळ बघितला आणि मी समाधानी आहे। मला पदापेक्षा पार्टीचा हिंदुत्व म्हणून काम करायची सवय। माझे वडील 1968 साली दंगलमध्ये 41 दिवस आतमध्ये होते। हिंदुत्वासाठी आम्ही हिंदूसाठी काम करतो। हिंदुत्व म्हणून काम करणार, मी हिंदू सभापती म्हणून काम करणार। दुसरं म्हणजे तुमचे सहकारी, तुमचे मित्र अतुल सावे यांचं देखील सहकार्य तुम्हाला होतं का? त्यांचा आशीर्वाद आहे। मी त्यांचा माझा आम्ही मित्र 1978 पासून आहे। 50 वर्ष झाले आपले मित्र। माझे मोठे भाऊ आहे ते, माझे वडील आहे ते, माझ्या वडिलांचं त्यांना आवडतो। सावे परिवार तुम्हाला खूप सहकार्य आहे, पुढे करा, त्यांच्या शब्दाचे पुढे कर, जात नाही ते म्हणते थांब। जर तुमच्या पक्षातून तुम्हाला जेव्हा संधी देण्यात आली, तर तुमचा मोठं कोणतं असणार आहे? कोणतं काम तुम्ही प्राधान्याने कराल? शहराचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, कुठंच कोणाची कंप्लेंट येणार नाही। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर एकदम सुंदर करून देणार नाही। तुम्हाला कोणाला आता यावं लागेल नाही, ते काम केलं नाही, मात्र फक्त शब्द दिला, शब्दाने काम करून टाकले।
महानगरपालिकेची जी आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे असं म्हणण्यात येतं. त्या परिस्थिती तसं काही नाही. आता बदलण्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि ते अर्थमंत्री आहे. कुठंच कमी पडणार नाही पैशाची कुठे कमी पडू देणार नाही. मी वरिष्ठांची विनंती करेन. अतुलजी सगळे आमचे नेते त्याला घेऊन जाऊन त्यांना पैसे आणणार, पैशाची कमी पडू देणार नाही. याशिवाय महिला बालकल्याण सभापती पदाकरता महायुतीकडून शोभा बुरांडे यांनी एमआयएम पक्षाच्या विजयश्री जाधव यांचा पराभव केलाय. उपसभापती महिला बालकल्याण पदाकरिता ज्योती गंगवाल यांनी एमआयएम कडून नूरजहा इक्बाल यांचा पराभव करत विजयी झाले आहेत. माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण सभापती पदाकरता महायुतीकडून प्रेमलता दाभाडे, गलिच्छ वस्ती समाज कल्याण सभापतीसाठी जालिंदर शेंडगे, शहर सुधारसाठी महायुतीचे रामदास सरणे, वैद्यकीय आरोग्य समिती सभापतीपदी महायुतीच्या सुनीता साळुंखे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. एमआयएम पक्षाकडून प्रत्येक समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोणत्याही विषयी समितीची निवडणूक बिनविरोध झाली नाही, परंतु संख्याबळानुसार भाजपच्या स्थायी समिती सभापती व इतर समित्यांवरती विजय झाला आहे. सदर निवड प्रक्रियेदरम्यान भाजप शिवसेना महायुतीचे मंत्री अतुल सावे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यासह स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. सांगितलं तसं भारतीय जनता पार्टी ही टीम म्हणून काम करते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी इकडची लोकल टीम, आमच्या अध्यक्ष किशोर शितोळे असतील, आमचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड असतील, आमचे आमदार संजय केणेकर असतील, आमच्या अनुराधा चव्हाण असतील, प्रशांत बम असतील आणि आमची सगळी टीम एकत्र होती. म्हणूनच आम्ही या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करू शकतो. बघा, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आणि राज्यात काम करते, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे ज्या पारदर्शकतेने, सक्षमतेने आणि विकासाचा अजेंडा घेऊन काम करतात, हे जनतेच्या मनाला भावतंय. जनतेचा विश्वास त्यामुळे सगळीकडे संपादन झालेला आहे आणि कुणीही व्यक्तीकडे न पाहता आज जे मतदार आहे, जी जनता आहे, ती भारतीय जनता पार्टी कमळ हेच परिवर्तन करू शकते. हेच लोक विकासाचा अजेंडा राबवू शकतात. या आशेने सगळी भाजपला आमच्यावर मोठी जबाबदारी आहे, हे आपण सगळे पाहता. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकांआधी मंगळवारी मोठे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत जाब विचारला होता. या राजकीय नाट्यानंतर भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंच खेदजनक प्रकार आहे की लोकशाहीच्या काळामध्ये आपले उमेदवार सांभाळणं, आपण त्या एखादं यश आपल्याला मिळत नसेल, पराभव होत असेल तर तो स्वीकारण्याचं मोठं मन हे राजकीय प्रगल्भतेमध्ये असलं पाहिजे. त्याची कुठेतरी कमतरता आहे आणि त्याच्यातून फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन असे प्रकार करणं हे लोकशाहीला, मतदानाला काळीमा फासणार आहे. लोकांची जबाबदारी मोठी असते, त्या भावनेतून आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पण हे मतदारांना आवडलेला प्रकार नाही आणि त्यामुळे मतदार अशा सगळ्या राजकीय नेत्यांना दूर ठेवतायत. कसं आहे की ज्यावेळेस असे विद्रोही लोक असतात, त्यांना काहीही पर्याय नसतो, त्यावेळेस अशा नेगेटिव्ह ऍक्टिव्हिटीज करून कुठून तरी अट्रॅक्ट करावं अशी ही त्या लोकांमध्ये सवय असते आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज ती धमकी दिली. पण आज सिक्युरिटी स्ट्रिक्ट केलेली आहे, त्याच्यामुळे अशी कुठलीही काळजी करायची गरज नाही. महापालिका नंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे, असं पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळवलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीच्या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 18 रोजी सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन स्वीकारणं, दुपारी 2 वाजता विशेष सभेची सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल, त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी
तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करून मतदान घेण्यात येईल. हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेत हजर राहण्यास कळवण्यात येणार आहे. तथापि सभापतींना मतदान करता येणार नाहीये, असं पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळवलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिर परिसरात विविध विकास कामे राबवायची आहेत. या सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत करावयाच्या विकास कामासंदर्भात उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिर परिसरात विकास आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक DR फराटे आदी उपस्थित होते. कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरू होण्याच्या आत नियोजित विकास आराखड्यानुसार कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना राबवण्यास सुरुवात करावी. त्यात मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत उपाययोजना व्हाव्या. त्यासाठी महसूल, पोलीस व
पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, संबंधित अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीमार्फत उपाययोजना व्हाव्या, यासाठी महसूल, पोलीस व पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवून नोटीस बजावण्यात यावी, त्यासाठी संबंधित अतिक्रमण धारकांशी स्थानिक प्रशासनाने बोलावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 2026-27च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली असून शहराच्या विकासासाठी नागरिकांकडून सूचना व प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. शहरातील विविध विकास कामांचा समावेश अर्थसंकल्पात व्हावा, यासाठी महापालिकेने नागरिकांना आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या जाहीर प्रकटनानुसार शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या विकास कामांबाबत नागरिकांनी आपले प्रस्ताव व सूचना पाठवाव्यात, असं सांगण्यात आलंय. नागरिकांना आपले प्रस्ताव महापालिकेच्या CHSMS budget 2627@gmail.com या अधिकृत ईमेल आयडी वरती पाठवण्यात येणार आहे. तसेच इच्छुक नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य आवक जावक कक्ष टाउन हॉल येथील महापालिका कार्यालयातही आपल्या सूचना सादर करता येतील. महापालिकेने कळवल्यानुसार नागरिकांनी आपल्या सूचना 12 मार्च 2026 ते 16 मार्च 2026 या कालावधीत पाठवाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शहराच्या प्रगतीसाठी उपयुक्त सूचना द्याव्यात, असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. ऐतिहासिक दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की अल्पावधीतच संपूर्ण किल्ल्याला आगीने विळखा घातला. दुरूनच किल्ल्याच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसून आले. या आगीत किल्ल्यावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. आगीमुळे किल्ल्यावरती वास्तव्यास असलेले मोर, माकड आणि इतर पक्षी घाबरून जवळील शेतांमध्ये धाव घेताना दिसले. वाळलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलाय. आग आता किल्ल्याच्या चारही बाजूंनी पसरली आहे. आग विझवण्यात तांत्रिक अडचणी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र किल्ल्याच्या अंतर्गत भागात रस्ते अरुंद असल्याने वाहने पोहोचू शकली नाहीत. परिणामी पुरातत्व विभागाने सुरक्षा रक्षक आणि स्थानिक कर्मचारी किल्ल्यावरील पाण्याचा साठा आणि हिरव्या झाडांच्या फांद्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत. प्रशासनाच्या उदासीनतेवरती प्रश्नचिन्ह. दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावरती अशा आगीच्या घटना घडतात. मागील वर्षी 8 एप्रिलला लागलेली आग तब्बल 3 दिवस धुमसत होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ऐतिहासिक वास्तूंना मोठा धोका निर्माण झालाय. प्रशासनाने यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे 10 नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तीवरती किरणोत्सव या सोहळ्याला मोठ्या संख्येने पर्यटकांसह भाविकांना अनुभवायला मिळालाय. तर आगामी 5 ते 6 दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येणार आहे. स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. त्यामध्ये 12 बौद्ध लेणी आहेत, तर यातील 10 नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य, तर बाकीच्या बौद्ध लेणी ह्या विहार असून यातील 10 नंबरच्या बौद्ध लेणीवरती सूर्य हा उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. ही सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावरती आले. महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महानायास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रनायाची काही शिल्पे पाहायला मिळतात. याला सुतारकी झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिरही म्हणतात. तर गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथातही आहे. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली पिंपळात बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत पाहायला मिळतात. भगवान बुद्धांच्या उजव्या हातात बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातात बोधिसत्व वज्रपाणी पाहायला मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गजपृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलवण्याची प्रथा होती. तर गेली 6 वर्षांपासून दरवर्षी हा सूर्यकिरणोत्सव होत असतो. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार डॉक्टर संजय पाईकराव, अशोक नगरे, सूरज जगताप, डॉक्टर सोनाली मस्के, अरविंद जोगदंड, प्राचार्य गायकवाड, सुनील खरे, दीपक गायकवाड, डॉक्टर राहुल बचोट व इतर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. मी बुद्ध लेणीला 10 नंबरच्या लेणीला प्रकाश महोत्सव पाहण्यासाठी सूर्याचे किरण एक विशिष्ट वेळा पुरते बुद्धाच्या चेहऱ्यावर पडतात, त्याचा आनंद घेण्यासाठी, बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे. काय अनुभव तुम्हाला आज बुद्धाचं एक नवीन रूप, चमकचा चेहरा दिसला. आम्ही इतर वेळेस बुद्ध लेणीला येतो तेव्हा अंधार असतो लेणीमध्ये, पण आज एक सूर्याचं एक नॅचरल रूप पाहायला भेटलं, त्याच्यामुळे मनातून आनंद झाला. इथं हे नैसर्गिक किरण बुद्धाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पायापासून तर चेहऱ्यापर्यंत किरण दिसले आम्हाला आणि अतिशय आनंद वाटला. आम्ही स्वतः बघितलं आणि नैसर्गिक किरण
पाहणे कोणाच्या तकदीरात येईल. सर्व बौद्ध लोकांना आनंद झाला ते पाहून. खंडेराव, मी संभाजीनगर मध्ये राहते. तर हे 12 महिन्याचा हा एकदा उत्सव येतो. उत्सव म्हणजे हा एक भाग्यच आहे, नशीबच आहे हा वेरूळला. तर यांनी सुट्टी आहे ठीक आहे बा, पण जो हे 10 नंबरची लेणी आहे हे काल त्यांनी उघडी ठेवायला पाहिजे होते. बरेच लोक, मी सुद्धा वापस गेले. आणि अक्षरशः यांनी आता शिस्त लावलेली नाहीये. काही लोक, आपले पण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ह्या लोकांनी, की थोडं बघितलं तर त्यांनी बाहेर यायला पाहिजे. परिपूर्ण सगळ्यांनी बघितलं तर मागच्या लोकांना फार त्रास होतो, चेंगराचेंगरी होती. याच्या पुढे यांनी थोडीशी दक्षता घ्यावी आणि जे सुट्टी असली तर त्यांनी ते जाहीर करावी, कारण बरेच लोक येऊन गेलेले आहेत. तर त्यांनी काय करायला पाहिजे, एक दिवस नाही तर नाही, काय सरकारी सुट्टी, बाकीचे नियम नसतात का, त्यांना बी सुट्टी असते पण त्यांचे कार्यक्रम चालू राहतात. मग हा 12 महिन्याचा एकदा दोनच दिवस राहतो. त्यांनी हे चालू ठेवायला पाहिजे होतं. एवढी लोकसंख्या येते आणि वापस जाते ते, आणि आज सुद्धा त्यांनी काही असं व्यवस्था ठेवलेली नाही. तर याच्या पुढे त्यांनी ठेवायला पाहिजे अशी मी विनंती करते. इथे एक खगोलीय घटना आणि बौद्ध स्थापत्याचा एक चांगला नमुना आपल्याला बघायला मिळतो किरणोत्सवाचा. जिथे भगवान बुद्धाच्या मूर्तीवरती सूर्यकिरणे प्रकाशित होतात 10 मार्च रोजी, 10, 11 आणि 9 मार्च रोजी असे असतात. 10 मार्चला या लेणीची सुट्टी असल्यामुळे केंद्रीय पातळीवर आम्ही पाठपुरावा केला याचा. त्यांनी ती सुट्टी रद्द केली नाही. मागच्या वर्षी सेम अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळेस मागच्या वर्षी आम्ही पाठपुरावा केला होता, यावर्षी आम्ही सांस्कृतिक मंत्रालयापर्यंत, राष्ट्रपती भवनापर्यंत याचा पाठपुरावा केलेला, पण याचा त्यांनी काही दखल घेतली नाही. साधी यांनी व्यवस्था इथे केली नाही, लोकांना बघता येईल अशी व्यवस्था केली नाही. यांना पर्यायी मार्ग सुचवले होते आम्ही. साईडला 2 रस्ते आहेत तिथे जाण्या येण्यासाठी, ते उघडे करण्यात यावे असे सुचवले होते आम्ही त्यांना. त्यांनी तेही केलेलं नाही. पुरातत्व विभागाने पूर्ण नियोजन खराब केलंय. मागच्या वर्षी पोलिसांनी बोलून त्यांनी लोकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पर्यटकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, बौद्ध अनुयायांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षी त्यांनी तेच केलंय. पुरातत्व विभागाने, पोलीस आणि RPF वगैरे असे काही नाही ऍक्च्युली जरी हा पोलीस बंदोबस्त जरी जनतेच्या किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जरी असला तरी त्यांची वागणूक तिथे तशी दिसत नाहीये. ते बळजबरी करतायत तिथे आणि ते बळजबरी काढून देत आहेत. प्रॉपर याचं जर त्यांनी व्यवस्था केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली असती. अशी जर परिस्थिती राहिली असती तर इथं चेंगराचेंगरी होऊ शकली असती. इथं मेडिकल व्यवस्था सुद्धा यांनी काही नेमलेली नाही. आम्हाला पत्रात तसं सांगितलं त्यांनी की आम्ही मेडिकल व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त वगैरे करू, पण असं इथे काही दिसत नाही. पुरातत्व विभागाच्या या माध्यमातून मी निषेध व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी त्यांनी आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, ज्याच्यामध्ये LED स्क्रीन, लोकांना बसून व्यवस्था वगैरे बघण्यात यावी, मार्ग खुले करण्यात यावे, यासाठी आम्ही जे निवेदन दिले होते त्याच्यावरती या वर्षी तरी त्यांनी काम केलेलं नाही, पण किमान पुढच्या वर्षी तरी चांगली व्यवस्था करावी त्यांनी, अशी मी याच्यातून मागणी करतो. नमोबुद्धाय, जय भीम. आज 11 मार्च 2026 रोजी आम्ही सर्वजण अंबाजोगाई आलेलो. ही माझी पूर्ण टीम आहे. जवळपास आम्ही 35 लोक या ठिकाणी येणाऱ्याच्या या किरणोत्सवासाठी आलेलो होतो. हा सोहळा जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा आमच्या सर्वांनी अनुभवलेला आहे. विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे की 10 तारखेला हा प्रशासनाच्या वतीने जरी बंद असला तरी 11 तारखेला ही गर्दी कमी झाली नाही, उलट ती वाढलेली आहे. माझी प्रशासनाला विनंती की कृपया करून अशा प्रकारचं कुठलाही या जे अभ्यासकांचा एक चिकित्सकांचा विषय आहे आणि तो येणाऱ्या वर्षातला एक दिवस आहे, कृपया करून अशा प्रकारची थोडीशी शिथिलता आणावी जेणेकरून अभ्यासकांना ती चांगली संधी मिळेल. दुसरी गोष्ट आणखी प्रशासना करायची आहे की नेहमीच्या मध्ये जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुप्पट बाहेर गर्दी होती. पोलीस प्रशासन या ठिकाणी बोलावं लागलेलं आहे. तेव्हा महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारतभरातून अनेक लोक खास विशेष दिवशी या ठिकाणी येतात त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजन करावं. दुसरी गोष्ट अभ्यासकांना सुद्धा एक विनंती आहे की आपण 9, 10 आणि 11 3 दिवसामध्ये असतं टप्प्याटप्प्याने जर आलात तर अधिक चांगल्या प्रकारचं होईल. तिसरी गोष्ट अशी सांगायची वाटते की या ठिकाणी थोडी पाण्याची जर सुविधा करता आली असती आणि थोडी बसण्याची एक सुविधा चांगली करता आली असती तर मला वाटतं हा इव्हेंट किरणोत्सवाचा अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांना पाहता आला असता. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. स्थायी समिती सभापतीपदी महायुतीकडून अनिल मकरिया विजयी, तर विशेष समित्या सभापतींनी निवड संपन्न. तर घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनी उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्यात, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.